विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपल्या सगळ्यांचं ज्ञानयुग अकॅडमीमध्ये मी सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज एक प्रश्न तुम्हाला विचारायचा. एखादा क्लास असेल किंवा जेव्हा शिक्षक वर्गामध्ये विद्यार्थ्यांना शिकवतात तर साधारणपणे एखाद्या वर्गात 40, 45, 35 इतके विद्यार्थी राहतात. पण आपल्याला काय वाटते की जे काही वर्गामध्ये जी स्ट्रेंथ असेल 35 विद्यार्थी असतील, 40 असतील, तर सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना सारखे मार्क्स येतात का एक्झाममध्ये? किंवा 10वीच्या बॅचमध्ये ज्या वर्गामध्ये 40 विद्यार्थी असतील तर काय वाटते आपल्याला की 40चे 40 विद्यार्थी मेरिट श्रेणीमध्ये पास होत असतील का? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय वाटते, हो असेल की नाही? माझ्या विचाराशी तुम्ही सहमत असाल किंवा नाही मला माहिती नाही, पण माझ्या अनुभवानुसार मी सांगतो की असं आतापर्यंत काही झालं नाही की शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवलं आणि 40 पैकी 40 विद्यार्थ्यांना सारखेच मार्क आलेत, आउट ऑफ मार्क्स सगळ्यांना. असं का होत नाही? कारण प्रत्येक विद्यार्थी टॉपर बनत नाही एक्झामचा, राईट? आणि जी काही स्किल असेल, ज्या विद्यार्थ्यांना एक्झाममध्ये चांगल्या पद्धतीनं पास व्हायचं आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना एक्झाममध्ये मेरिट श्रेणीमध्ये पास व्हायचं आहे, तर असे मोजकेच विद्यार्थी असतात. आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये जी काही स्किल असेल त्या स्किलचा जर आपण सुद्धा स्वीकार केला तर नक्कीच आपण सुद्धा एक्झाममध्ये चांगल्या पद्धतीनं पास होऊ शकतो आणि आपल्या पालकांना आपण हा एक आनंद देऊ शकतो. त्याने दररोज अभ्यास केला पाहिजे, त्याला एक्झाममध्ये चांगले मार्क्स मिळाले पाहिजेत आणि यासाठी प्रत्येक पालक हा धडपड करत असतो. पण खरोखर प्रत्येक मुलाला चांगले मार्क्स मिळतात का? तर उत्तर येते नाही. पण प्रत्येक मुलांनी जर टॉपर विद्यार्थी जो असतो त्या टॉपर विद्यार्थ्यांची स्किल जर अडॉप्ट केली, त्या टॉपर जे एक्झाममध्ये करतात ते जर त्यांनी जर फॉलो केलं तर नक्कीच प्रत्येक विद्यार्थ्याला एक्झाममध्ये चांगल्या पद्धतीचे मार्क्स नक्कीच मिळतील. तर जनरली जे टॉपर्स विद्यार्थी असतील किंवा जे विद्यार्थी चांगल्या गुणांनी एक्झाममध्ये पास होतात तर त्या विद्यार्थ्यांमध्ये बेसिक कोणत्या गोष्टी असतात किंवा ते विद्यार्थी कोणत्या पद्धतीने अभ्यास करतात, तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक चर्चा करणार आहोत. आणि हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, राईट? तर बघा, जेव्हा आपण एक्झाममध्ये उत्तर लिहितो तर जे हायर ग्रेड्स आहेत तर त्यांचा क्वेश्चन पेपर आणि आन्सर शीट नक्कीच ही वेगवेगळी राहते. त्यांचं नाव आहे क्वेश्चन पेपर, म्हणजे त्यामध्ये फक्त क्वेश्चन्स राहतील. आन्सर शीट म्हणजे आपल्याला फक्त त्यामध्ये उत्तरं लिहायची आहेत. परंतु सगळ्यात महत्त्वाची जी स्किल असेल ती आपल्याला अडॉप्ट करायची किंवा आपल्याला ती माहिती पाहिजे, ती म्हणजे प्रेझेंटेशन स्किल. आता मी आपल्या ह्या लोकल एक्झाम इन द सेन्स की ज्या एक्झाम शाळेमध्ये कंडक्ट केल्या जातात त्या एक्झामविषयी बोलत नाही. मी बोलत आहे CBSE बोर्डाच्या एक्झामविषयी किंवा स्टेट बोर्डच्या एक्झामविषयी. कारण जेव्हा आपण ह्या एक्झाम विद्यार्थी देतो तर काय होते, ते जे पेपर्स आहेत किंवा त्या ज्या आन्सर शीट आहेत त्या अननोन टीचर चेक करतात. म्हणजे त्या शिक्षकांना माहीत नव्हतं की हे जे आन्सर शीट आहे हे आपण कोणत्या विद्यार्थ्याची चेक करत आहोत, किंवा त्या विद्यार्थ्याला सुद्धा माहीत नसते की आपला हा पेपर कोणत्या शिक्षकांकडे चेक करायला जाणार आहे. मग तो जो शिक्षक आहे तो कशा पद्धतीने त्या आन्सर शीट इव्हॅल्युएट करतो, राईट? तर सगळ्यात महत्त्वाचं जे पहिलं इम्प्रेशन असेल तुमचं आन्सर शीटमधलं, दॅट इज युअर प्रेझेंटेशन स्किल, की तुम्ही कशा पद्धतीने आन्सर्स प्रेझेंट केले आहे. आणि जर तुमचं प्रेझेंटेशन स्किल चांगलं असेल आन्सर शीटमधलं तर नक्कीच त्या शिक्षकांना वाटेल की येस, हा विद्यार्थी खूप चांगला आहे, हा विद्यार्थी स्मार्ट आहे, हा विद्यार्थी इंटेलिजंट आहे, बघा किती छान पद्धतीने पेपर सॉल्व केला. सेकंड इम्प्रेशन जे असेल विद्यार्थ्यांचं ते म्हणजे त्याचं हँडरायटिंग, किती पद्धतीने त्याने चांगलं उत्तर लिहिलेलं आहे, त्याचं हँडरायटिंग म्हणजे त्याचं हस्ताक्षर किती छान आहे, ते राहील तुमचं सेकंड प्रेझेंटेशन. आणि थर्ड प्रेझेंटेशनमध्ये राहील तुम्ही काय लिहिलेलं आहे. म्हणजे एखाद्या वेळेस हँडरायटिंग चांगलं असेल पण एखाद्या मूवीचं जर गाणं लिहिलेलं असेल तर, राईट? तर पहिलं प्रेझेंटेशन स्किल, सेकंड युअर हँडरायटिंग, आणि थर्डमध्ये राहील की आपण उत्तर कशा पद्धतीने लिहिलं आहे किंवा आपण काय लिहिलं आहे आन्सर शीटमध्ये. कारण पेपर जर एखादा टीचर हातामध्ये घेतो तर डायरेक्ट तो आन्सर चेक करत नाहीत किंवा रीड करणार नाहीत, तर सगळ्यामध्ये पेपर हातामध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिलं प्रभावी आहे तर शिक्षकांना त्याचं प्रेझेंटेशन स्किल दिसेल की कशा पद्धतीने पेपर प्रेझेंट केलेला आहे. आणि मग वाटेल अरे बापरे, हँडरायटिंग पण खूप छान आहे,
आणि उत्तर पण खूप छान लिहिलं आहे. म्हणजे एखाद्या वेळेस जर शिक्षकाचं त्याच्या बायकोसोबत भांडण जरी झालं असेल आणि शिक्षकाचा त्यावेळेस मूड खूप खराब आहे, पण तुमची आन्सर शीट घेतल्यानंतर त्या शिक्षकांचा मूड चेंज होईल आणि हॅपी मूडमध्ये तो शिक्षक तुमची आन्सर शीट चेक करायला लागेल. आणि डेफिनेटली एक माइंडसेट असतो मित्रांनो. जर शिक्षकाचा माइंडसेट चेंज झाला, शिक्षकाला जर असं वाटलं की येस द स्टुडंट इज व्हेरी शार्प, द स्टुडंट इज व्हेरी ब्रिलियंट, तर नक्कीच तो टीचर काय करेल, एक पॉझिटिव्ह थिंकिंगने तुमचा पेपर चेक करायला लागेल. आणि ज्या क्वेश्चनमध्ये एखाद्या वेळेस त्याला 2 पैकी तुम्हाला 1 मार्क द्यायचा असेल ॲज पर द आन्सर, पण त्याचा जर माइंड चेंज झाला तर 1 पैकी तुम्हाला 2 पैकी 2 मार्क मिळतील. राईट. म्हणजे मी जे कन्सेप्ट तुम्हाला सांगत आहेत, तर ह्या गोष्टी जर नक्कीच आपण फॉलो केल्या तर नक्कीच आपल्या जे एक्झाममध्ये आपण प्रेझेंटेशन करतो किंवा आपले जे उत्तर आपण लिहितो, तर आपल्या या प्रेझेंटेशन स्किलमुळे आपल्या पेपरमध्ये नक्कीच आपले मार्क्स वाढतील. ॲज अ टीचर हा एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि हा जर एक्सपिरियन्स तुम्ही जर प्रॉपर पद्धतीनं अंमलात आणला आणि या पद्धतीने तुमचं प्रेझेंटेशन स्किल, तुमचं हँडरायटिंग आणि त्यानंतर उत्तर हे जर प्रॉपर पद्धतीने जर उत्तरं एक्झाममध्ये लिहिलीत तर नक्कीच तुमच्या स्कोअरमध्ये फरक नक्कीच होईल. तर मित्रांनो, ह्या ज्या 3 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात, फर्स्ट वन प्रेझेंटेशन स्किल, दुसरी जी गोष्ट मी तुम्हाला सांगितली ती म्हणजे हँडरायटिंग. तुम्ही कशा पद्धतीनं उत्तर लिहिलेत म्हणजे तुमची हँडरायटिंग कशी आहेत. आणि तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली आन्सर्स. तर सगळ्यात इम्प्रेसिव्ह गोष्ट किंवा प्रभावशाली गोष्ट तुमच्या आन्सर शीटमध्ये असेल तर ह्या 3 गोष्टी. सगळ्यात आधी प्रेझेंटेशन स्किल, तुम्ही कशा पद्धतीने तुमचा पेपर प्रेझेंट केलेला आहे. सेकंड थिंग युअर हँडरायटिंग, तुम्ही किती चांगल्या हस्ताक्षरामध्ये लिहिलेलं आहे, तिथं स्क्रॅचेस झालेले आहेत का, खोडखाड झालेली आहे का, खाडातोड केलेली आहे का. आणि तिसरा म्हणजे आन्सर्स, तुम्ही आन्सर्स कशा पद्धतीने लिहिलं आहे. तर ह्या गोष्टी जर आपण प्रॉपर पद्धतीने इम्प्रूव्ह केल्या तर नक्कीच आपले मार्क्स वाढलेले राहतील. आणि ह्या गोष्टी मी तुम्हाला सगळ्या माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगत आहे. तर आय होप तुमच्या लक्षात आलं असेल की खरोखर जर आपल्याला आपला पेपरमध्ये चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर मोस्टली वी हॅव टू फोकस ऑन दीज 3 थिंग्स, प्रेझेंटेशन स्किल, हँडरायटिंग अँड आन्सर्स. तर ह्या 3ही गोष्टी आपण कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करू शकतो. प्रेझेंटेशन स्किल कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करणार, तुमची हँडरायटिंग कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करणार, आन्सर्स कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करणार किंवा तुमचा स्पीड ऑफ रायटिंग, ह्या गोष्टीसुद्धा आपण कशा इम्प्रूव्ह करणार, ही सगळी डिटेल माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार आहोतच. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त एवढंच सांगतो की जर टॉपर बनायचं असेल, माइंडसेट तुम्ही बनवला असेल तर आपल्याला या 3 गोष्टीवरती मोस्टली फोकस करायचा आहे. राईट. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला खरोखर आवडला तर व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आय होप की या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांमध्ये आजही आत्मविश्वास कमी आहे किंवा त्या विद्यार्थ्यांना आजही एक्झाममध्ये कमी मार्क्स मिळतात, तर या विद्यार्थ्यांवरती मोस्टली आपण फोकस करणार आहोत. जे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची जर आपण शहरी भागातील विद्यार्थ्यांशी तुलना केली तर नक्कीच ते थोडे अभ्यासामध्ये मागे असतील किंवा या कॉम्पिटिशनपासून थोडे दूर असतील. पण या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच अशा विद्यार्थ्यांना मदत होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाकीची जी माहिती आहे त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करूयात. तोपर्यंत आपण थांबूयात. थँक्यू.